वाढत्या यांत्रिकीकरणामुळे शेतीच्या मशागतीसह अन्य कामांसाठी ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा वापर आता सर्रासपणे केला जातो। मात्र आता याच ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला GPS, ब्लॅक बॉक्स तसंच अन्य उपकरणे लावावी लागणार आहेत। केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून त्याबाबतचं नोटिफिकेशन जारी करण्यात आले। या नोटिफिकेशननुसार ही उपकरणे बसवण्यासाठी 18 ऑगस्टपर्यंत हरकती देखील मागवण्यात आलेल्या आहेत। मात्र इतक्या महागड्या उपकरणांची ट्रॅक्टरसारख्या वाहनाला गरज काय असा देखील आता एक प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे आणि म्हणूनच त्याला विरोध देखील आता वाढता लागला आहे। काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे? रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने काय नेमकं नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि त्याला आता शेतकऱ्यांचा किंवा ट्रॅक्टर मालकांचा विरोध का होतोय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी भूषण पाटील आणि आपण पाहताय TV9 वेब एक्सप्लेनर। गेल्या काही वर्षात आधुनिक शेतीकडे देशभरातील शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे आणि याच आधुनिक शेतीसाठी यांत्रिकीकरण देखील तितकंच अनिवार्य असतं। विशेषतः शेतीच्या मशागतीसह अन्य कामांसाठी ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा वापर तर अनेक दशकांपासून देशभरातील शेतकरी करत आहेत। विशेषतः महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणा या राज्यात तर या शेती कामासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर सर्रासपणे केला जातो। मात्र आता याच ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला GPS सिस्टीम त्याचबरोबर ब्लॅक बॉक्स सारखे अत्याधुनिक उपकरणे बसवावी लागणार आहेत आणि त्या संदर्भातील नोटिफिकेशन केंद्राच्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेत। या नोटिफिकेशननुसार 18 ऑगस्टपर्यंत या सगळ्या संदर्भात ट्रॅक्टर मालक असतील किंवा शेतकरी असतील यांच्याकडून हरकती देखील मागवण्यात आलेल्या आहेत। आता हरकतीची मुदत संपायला अवघे काही दिवस राहिलेले आहेत। असे असताना ही सगळी बाब समोर आलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमधून या सगळ्या संदर्भात संताप देखील आता व्यक्त व्हायला सुरुवात झालेली आहे। कारण ट्रॅक्टर आणि ट्रॉली ही सामान्यतः शेतामध्ये वापरली जाते, त्याचा फारसा वापर अन्य कारणासाठी केला जात नाही। मग इतक्या महागड्या आणि अत्याधुनिक उपकरणाची ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला गरज आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। मग हे उपकरण बसवण्याचा घाट कशासाठी घातला गेला आहे हा देखील एक मोठा प्रश्नच आहे। ट्रॅक्टरसाठी GPS सिस्टीम बसवण्यासाठी जे काही नोटिफिकेशन काढले गेले त्यामध्ये ट्रॅक्टरची सुरक्षितता हे एक कारण देण्यात आले। मात्र ट्रॅक्टर हे सामान्यतः गावाबाहेर जात नाहीत किंवा 100 ते 150 किलोमीटरच्या पुढे जात नाहीत। मग असं असताना या GPS सिस्टीमची गरज आहे का हा एक प्रश्न आहे। दुसऱ्या बाजूला ब्लॅक बॉक्स हा सामान्यतः विमानामध्ये असतो। जी काही यांत्रिक कारणं त्यामध्ये असतात किंवा एखादा अपघात झाला तर तो कशामुळे झाला हे कळावं यासाठी तो ब्लॅक बॉक्स बसवला जातो। मग अशा उपकरणाची शेती कामासाठी उपयोग केल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरसाठी काही उपयोग आहे का किंवा ती बसवण्याची गरज आहे का हा देखील एक प्रश्न उपस्थित होतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।